काही जशी आहे एंट्री आपल्या हॉलमध्ये जिथं आपला इन्फ्लुएन्सर मीटअप आहे तो आणि ब्लॉगचा इंट्रो आहे ना मी आतमध्ये जाऊन शूट करतो. ठीक आहे चला. सर आपले हर्सूलचे इन्फ्लुएन्सर्स कसे आहेत? एकदम मजेत. कसे आहेत? एकदम मजा. केव्हा आले? आम्ही सकाळी म्हणजे दुपारी बोललो 1 वाजता. तुम्ही सगळ्यात लेट आले वाटतं. लांबून ना आले तुम्ही. तर मित्रांनो हे आहेत हर्सूलचे सगळे इन्फ्लुएन्सर क्रिएटर्स आणि ह्यांना तुम्हाला आतमध्ये डिटेलमध्ये इंट्रोडक्शन देतो. सगळं आतमध्ये जाऊ. ओके. आपल्याला आता आलेत बघा. चला आपण इथं हो चला. ओळखला का नाही? अरे अरे बरं आहे का? मागच्या वेळी भेटलो होतो ना. हां भेटलेलं मला आठवण आहे. माहीत पण आहे. चालेल. जय शिवा जय शिवा. बरं आहे बाकी चांगले फॉलो झाले. कॉंग्रॅच्युलेशन. ब्लॉगमध्ये आलो ना. थर्ड नंबर ब्लॉगमध्ये सेकंडमध्ये तरी ती काही नाही. हां तर मित्रांनो फायनली आलो आहे आपण आतमध्ये आणि इथे हा असा हॉल आहे. ठीक आहे आणि आम्ही आलो आहे सोबत पण येत आहे तर ह्यांच्या हातात ग्लास पण आले. चला वेलकम ड्रिंक करेल का ज्यूस आहे क्या? शाळेत कारलांचं रस आहे वाटतं. आपले क्रिएटर्स बघा आल्या हातात वेलकम ड्रिंक. बरं आहे ना? बरं कशा आहेत तुमच्या सेकंड हात भेटतो. अरे ही बघा ब्लॉगर. अरे विना तू कधी आलीस? मगाशी सकाळी झाले मी तर. आम्हाला दिसलीच नाही ती. मी येणार होती मगाशी रूममध्ये. तर गाईज ही ब्लॉगिंगमध्ये सेकंड विनर जी आली होती ना ती आहे. ठीक आहे तुम्हाला दाखवतो नंतर. तर गाईज हा हॉल आहे आणि आता मला माझ्या हातात पण वेलकम ड्रिंक आलेला आहे कोकम सरबत. ठीक आहे तर ते पण पिऊया. आणि हॉल खूप सुसज्ज आणि सुंदर आहे आणि सगळे क्रिएटर्स आहेत. ते सगळे आदिवासी क्रिएटर्स ऑल महाराष्ट्रामधून आलेत आणि आता इथे सगळ्यांना ग्रुप वाईज बसवलं जाईल. तर फायनली बिरसा कला संगम 2.0 लॉन्च होणार आहे आणि त्याच्यासाठीच हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. आज इन्फ्लुएन्सर मीटअप आहे. आज बरेचसे इन्फ्लुएन्सर आहेत आणि बरेचसे एकमेकांना भेटत आहेत. तर तुम्हाला पण मी मिळवतो. पहिले मी सरबत संपवतो. ठीक आहे. ID भेटलेला आहे आपल्याला कला संगमच्या. तर ID घेऊया सगळ्यात पहिले. फायनली आम्ही बसलेलो आहेत आता आणि इथे बघू शकता माझ्यासोबत अविनाश आहे. आमचा ग्रुप नंबर 3 आहे. तर इथे 3 नंबर ग्रुप आणि सगळे जे इन्फ्लुएन्सर आहेत ना ते ग्रुप वाईज बसलेले आहेत. तर आता सगळ्यांना स्टेजवर वगैरे बोलवतील का नाही काय कसं नियोजन आहे माहिती नाही पण जर स्टेजवर वगैरे बोललं तर मग सगळेजण जाऊन तिथे इंट्रोडक्शन वगैरे देतील बोलतील काय असेल ते. तर बघूया अजून पुढे काय असेल तुम्हाला दाखवतो. इकडे बसले आहेत. हा बघा आमचा ग्रुप नंबर 3 आहे. इथे बुक पण ठेवलेले आहेत. बिरसा कला संगम भगवान बिरसा कला संगम 2.0 त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्पिटिशन असतील. त्याचं सगळं हे ते पॅम्पलेट आहे. ह्याच्यामध्ये बाकी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला नंतर मी वाचून दाखवेन. आणि अशा पद्धतीने हे बघा गायन फोटोग्राफी ब्लॉग सगळे आहेत. परत पहिल्यासारखे बक्षीस आहेत. आता तर डायरेक्ट उत्तेजना आता 5पर्यंत बक्षीस आहेत. पाणी वगैरे ठेवलेलं आहे आणि अविनाश इकडे फोटो काढायला बिजी आहे. कार्यक्रम शॉर्ट अँड स्वीट त्याच्यामुळे पाहुणे जरी आपल्या मंचावरती आले तरी पुष्पगुच्छ दिसत नाहीये. आपण इकडे काही दुसरी प्रतिमा पूजन करत नाहीये. देवी सप्तशृंगीचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. मंदिर आहे त्यांचं स्मरण करूया आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. 1 2 3 आदिवासी कलाकारांसाठी एक डिजिटल व्यासपीठ आहे जेथे पारंपरिक कला आणि संस्कृती. मागच्या वर्षी आपण गायन नृत्य रील्स फोटोग्राफी ब्लॉग शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी यामध्ये आपल्याला
त्या कंटेंटची योग्य ती माहिती आपल्याला द्यायची आहे. जसे एक उदाहरण द्यायचे म्हटले तर फोटोग्राफीमध्ये आपण जर एखाद्या सणाचे फोटो अपलोड करणार असू तर तो सण का साजरा केला जातो, कधी साजरा केला, त्यामागचा उद्देश काय आहे हे त्याच्यात माहिती देणे बंधनकारक असेल. त्यानंतर ब्लॉग ही नवीन कॅटेगरी ॲड केली. त्यामध्ये 800 ते 1500 शब्दांचा आपल्याला एक ब्लॉग लिहायचा आहे. त्यामध्ये किमान 3 ते 5 फोटो त्या ब्लॉग संदर्भात जोडणे हे आवश्यक आहे आपल्याला. आकाश तू पण एक चेअर. सगळे आकाश तू चेअर घे ना पटकन. फोटो कोणाकडून भेटतील? अरे माईक माईक आहे. माईक कोणाकडे आहे? तर काही हे सगळे इन्फ्लुएन्सर्स आहेत, बघू शकता इथे. आणि आताच एक ग्रुप फोटो घेतला आम्ही सगळ्यांचा एकत्र आणि सगळेजण आता राजन सर मॅन फ्रॉम हर्सूल आणि मागच्या वर्षीचे विनर आहेत डॉक्युमेंटरीचे. आणि किती रँक होती? सेकंड रँक. पण आपल्या भावाचे चॅनल आहे, मस्त भाऊ व्हिडिओ टाकला असतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा. मी तर बघतो, लाईक करतो, कमेंट करतो. तुम्ही पण करा. आम्ही पण करतो. आम्ही पण ह्याच्या व्हिडिओला लाईक करतो, कमेंट करतो. व्हिडिओ येऊ द्या समोर. करत राहू. हे बघा, ही मागच्या वर्षीची ब्लॉगिंग चॅम्पियन. हिचा दुसरा नंबर आला होता आणि माझा तिसरा नंबर आला होता. पहिला नंबर मला दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हर्षुल के लोक ऋतू वगैरे हिला तर तुम्ही ओळखताच. बाकी मी आधी ऑलरेडी हात मिळवलेला होता, पण एकदा अजून तुम्हाला माझ्या फ्रेममध्ये दाखवतो. ही ऋतू आहे, तर ही पण आपली इन्फ्लुएन्सर आहे. बरेच जण ओळखत असतील, आमचे पालघरचे. आणि तू पालघरमध्ये केलं का गाणं एकतरी? हां 2-3 सॉन्ग केले. हां, पालघरमध्ये 2-3 सॉन्ग केले तिने. आणि चला आता दुसऱ्या मुलांना पण दाखवतो. तुलाच किती दाखवू? अरे बापरे. ये नागपूर. अरे ब्लॉग चालू कर पटकन. चालू पटकन घे. भावा तुझ्याविषयी जरा सांग. आमचा नवीन आहे बघ, ही आमची पालघरची टीम आहे सगळी. म्हणजे दोन आहे पालघर. ह्याचं पण आता लग्न झालंय नवीन. पालघर पण भेटेल. हे आमचे पालघरचे क्रिएटर आहेत सगळे भाई. तुझ्याविषयी सांग, आम्हाला आवडेल भाई. नवीन चेहरा दिसतो. नवीन चॅलेंज. हा पण नवीन चेहरा आहे. आपण नवीन आहे भाई. तुझ्याबद्दल जरा आम्हाला कळू द्या भाई. फॉर्म भरला तर आम्ही ये भाई एक्सपर्ट है, ये पहले बोल. भाई पालघर में फेमस करना है अपने को, है बराबर? हाँ करना है. बताओ अपने बारे में बताओ. ओके, ये भाई इंटरव्यू देगा. हाँ. अरे नहीं क्या तुम लोग दोनों साथ में नहीं. साथ में दो तुम लोग. आकाश बोल भाई बोल. नमस्कार. आवाज. माझं नाव आकाश दांडेकर आहे आणि मी पूर्ण नाव सांग. बाउंड्री भाऊ हिमालय चढून आलाय. बोल ना, इधर से भी घुमाव रे. अरे सगळे अँगल नाही भाई. पाठी पण कॅमेरा आहे. सगळे कॅमेरा पण आहे कॅमेरा. पाठी पण लावलाय. घे तू घे. बोल. आदर भाऊ आपला साठी न्यू मेंबर असेल. नंदुरबारचा एक चांगला बेस्ट क्रिएटर आहे. आणि बघू म्हणजे लास्ट टाइम पण भावाला आपण इन्व्हाइट केलं, थोडा एक्झाममुळे नाही होऊ शकला. और इस बार आया है, बहुत अच्छा लगा. आपले असे बंधव जोडले पाहिजेत जे आपल्या संस्कृतीला. भाऊ तेरे कंटेंट के बारे में आईडी बता. मेरे कॉन्फिडेंस लोग हैं. हम लोग तो बढ़ाने आए हैं. लोग करने थोड़ा ना आए, बढ़ाने आए हम लोग. नाही रे भाई. अरे इंट्रोडक्शन देतो. नाम बताओ. काय करतो नॉर्मल. ना कशा प्रकारचा कंटेंट आहे. अरे नॉर्मल बोल. काय नाही. स्टेज वरती पण बोलावं लागेल बाबा. भाई तू माइक लेके चढ़ना पड़ेगा. दे मी बोलतो ते. बोल ना बाबा. कैमरे भाई ये कौन सा वीडियो बन रहा है भाई. बिंदास बोल. सगळे आपले नाव सांग काय. भाई कुठल्या क्रिएटरला असं भेटत आहे फेम. तुला फेम भेटते एवढं भाई. भाई तू किधर चल पा रहा है भाई. ये भी ए तू पण आहे बोल. नहीं बोल. सीनियर बड़े बंधू ना. मोठे होगा. तू सगळ्याकडे जाणार महाराष्ट्रामध्ये भाई. तुझी ओळख आम्हाला. माझे नाव राकेश सुभाष पवार. मी नंदुरबार जळगाव तालुक्यामध्ये राहतो आणि फोटोग्राफर आणि सोशल वर्कर काम करतो. आदिवासी
समजा त्यांना help करतो. तुमच्या एरिया खूप भारी आहे. आपण बोललो आम्ही, खूप भारी वाटलं. कारण पुढच्या वेळी माझी इच्छा आहे हे लेवड्यावर कॅमेरा येत आहे हे सगळे येणार तुमच्याकडे थोडे एक्सप्लोर करा. हा दादा न्यू कमर या दादा यो यो भावा सांग ना तू काय कंटेंट त्याचं नाही आलं कंटेंट तो काय भाई भाई करतो? आप देख भाई उसने तो बोल अरे आज नहीं बोलोगे तो कब बोलोगे? तो पॉडकास्ट चालू झाला आहे, चला. अनुभव आपले जल्दी बोल बोला जल्दी बोल भेटली तिकडे काय नाही. आपले नानूभाऊ आपल्या नंदुरबारचे बेस्ट क्रिएटर आहेत आणि मी त्यांचं कंटेंट बघतो. तुम्हाला कधी व्हिडिओवर येत असेल म्हणजे अशा व्हिडिओ त्यांनी बनवले की यार मिनिटाला पण मिलियन्स गेले हो भाई. नाही गेले त्यांच्या पण व्हिडिओ. दादा नानूभाऊ इंट्रोडक्शन देतील त्यांची आयडी काय आहे कंटेंट क्या है उनके बारे में बताएंगे. हाँ हाँ आइडियल कंटेंट ज्यादा कॉन्फिडेंस लो जा रहा लोग क्यों हो रहा है इधर हमारे पास वाला बंदा और है इंट्रोडक्शन के लिए बंदा और है. हाँ. वो उनका बोलते भैया नहीं उसका हो गया. अभी आपकी हो गया, मेरा हो गया, सारे उनका हो गया सब सब अरे भाई बोलो, अपने बोलो. बारे में बता बात बोलो कर. बोल बताओ जो भी है नॉर्मल. संध्याकाळी मस्त नहीं, नहीं, ये तो रिवीजन है ना ये तो रिवीजन है यही लोग देने वाले हैं. मैं क्या बोला अभी गिनती के 10 लोग हैं शाम में 50 लोग रहेंगे और पता है क्या अभी तो भी बनियान वनियान में बाद में तो फॉर्मल में तो अच्छा है अभी बोल दो भाई हमारे साथ तो हमको बता रहेंगे कि यार हमारा भाई ये कंटेंट लोग बनाता है ज्यादा ताली बजाएंगे ना भाई. हाँ. हाँ भाई हाँ. और इतने इबली से बजाएंगे जरूर ले लो ऐसा लग रहा है मेरी विदाई हो ये इंट्रोडक्शन के साथ डायलॉग के डायलॉग नहीं अब तो भाई आपको बताना ही पड़ेगा मुझे बताएंगे बताया भाई सेंस ऑफ ह्यूमर देखा क्या वो अपने को अभी भी कंटेंट दे रहा है. तो पहले नंदुर की शान है भाई बोलना पड़ेगा. पहले कंटेंट दूंगा बाद में इंट्रोडक्शन दूंगा. जय जोहार स्टार्ट. जय जोहार स्टार्ट. बोलो फेल हो जाओगे यार. अरे बोल दो आकाश एक शेवटचं टाईट हक कर आणि बाजूला मगापासून बघतो तुमच्या दोघांचा शेवटचं टाईट करा बाजूला व्हायचं. बोल आता भाई का फोन दो ना यार. मैं भी ऑन कर रहा हूँ तुम्हारे एक कैमरा और बढ़ा दो. भाई बीटीएस लेता तुम्हारा भाई वायरल हो गए तो हो गए भाई. हेलो 1 2 3 गो नमस्कार माझे नाव ओके 1 2 3 नमस्कार जय आदिवासी जय जोहार. माझे नाव नानतळी. मी नंदुरबारच्या रहिवासी आहे आणि कॉमेडी व्हिडिओज वगैरे बनवतो. बाकी जय हिंद जय भारत. वाह, सही है. ताले ताले वाजवा. अरे ताले वाजवा. ताली वाजवा. भाई ये भी एक बड़ा ये दादा पण मोठे क्रिएटर आहे. टाळ्या वाजवायला सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. नहीं ना तेरा आप ले मैं क्या बोला कला संगम वाले को बोल देना 2 दिन और बढ़ा दो करके आप ले ले इंट्रोडक्शन ऐसा है कि सच में ना अपने इधर बहुत यूट्यूब का हिंदी चाले मराठी इंग्लिश 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 फक्त काम बघितलंय पण भाई की आयडम पहिली बार नाही मजाक नाही. भावाचा इतका भारी दादा तू बघ तुझा सॉन्ग इतकं भारी आहे ना. आम्ही पण कॅमेरा पे चालू तुमने हा भाई बाप गाणं म्हणजे कला संगम जेव्हा आम्ही काढलं म्हणजे यार गाणं बनवायचं तर कसं इनका रेफरन्स लिहा और गाणं पुरा कल्चर म्हणजे आत्ताच्या पिढीला आपण जसं द्यायला पाहिजे ना गाणं आपल्याकडे भाई गाणी बनतात नाही तू पण बनवत असेल पण भावाचं गाणं एकदा बघ पूर्ण मुलांना पूर्ण ट्रेडिशनल ढोल ट्रेडिशनल पेहराव गाणं सिनेमोटोग्राफी म्हणजे गाण्यापासून सिनेमोटोग्राफी फक्त बघा आणि खरंच शिकण्यासारखं आहे भाऊ. मी तर फॅन आहे भाई या गाण्याचा. मजाक नाही ट्रेंडिंग पे चाले आदिवासी म्हणजे मला ते गाणं नाही समजलं पण मी ते गाण्याची सिनेमोटोग्राफी पाहिली तिथला भाई डायरेक्टर आप हो सिंगर आप हो क्या डांसर है ऑलराउंडर है वो. तो भाई का भी intro भाई अभी दो. बोला भाई, जब से तुमको बोल रहे थे तुमने अभी बोला. ये गुंगा बोला अभी कॉन्फिडन्स बढ़ गया. हाँ भाई अभी अब इंट्रोडक्शन जोहार जय आदिवासी. माझे नाव सचिन शिवलाल पवार. यूट्यूबर क्रिएटर कोरियोग्राफर डांसर. थैंक यू. भाई 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 क्या बात है. वो गाना कैसे मेकिंग किया बहुत अच्छा संदेश दो. सब लोग ये यूट्यूबर भी है कुछ सॉन्ग भी बनाते हैं. वो गाना मतलब पूरा टीम वर्क था. हाँ. सबने अपना सिनेमाटोग्राफर
डांसर, कोरियोग्राफर, एक्टर, जितने भी आर्टिस्ट लोग थे, प्रोड्यूसर, सबने बहुत अच्छा काम किया। ऐसे ही टीम वर्क करते रहो। पर भाई वो कल्चर को लेके कैसे बना, वो किसकी सोच हाँ, थी, अपने को किसने चाहिए सोचा? थी? क्योंकि वो बहुत अच्छा भाई लिरिक्स विशाल दादा, विशाल शेवाड़े, उन्होंने लिरिक्स लिखा, म्यूजिक डीजे जतिन, ऐसे सब टीम में। और जो वीडियो का मेकिंग, मतलब वो विजुअलाइजेशन, वो पूरा कैसा सिस्टम रहेगा, कौन कैसे परफॉर्म करेगा, मतलब डांस का तो है, लेकिन सिनेमाटोग्राफी बाप मेरे को, मैं एज अ सिनेमाटोग्राफी मेरे को बाप टीआरपी भाई मजाक डायरेक्टर थे विशाल दादा। कल्चर को लेके ना बहुत अच्छा क्या लगा पता सैंडी है, प्रधान। इस जमाने हाय में मयूर। ट्रेडिशनल कपड़े पे गाना बना है भाई, इससे सच में इंस्पिरेशन चलो आज गाना बजाना चाहिए भाई का सब्सक्राइब एक करो तो भाई गाना अपने को देखना पड़ेगा भाई। टीवी लगाओ रे। टीवी पे लगेगा क्या, यूट्यूब पे? अभी किसका इंट्रोडक्शन है? सगळे बाकी काम ओळखीचेच करो आहेत. ना, सब दे दो अपना अपना वो भाई। ओळखीचेच आहेत सगळे. कुणाल येईल कुणाल कुणाला मी पण नाही ओळखत आहे. नाही तुझ्या शेजारचा गावाचा माणूस आहे. मचून टाक भाई. मोबाईल दाखव. आता तर मजा येणार. कुणाल प्रोफेशनल लाइट्स वाटतोय. लाइट्स पर्दा पर्दा। हाँ हाँ पडदा भाई, चेयर चेयर दो। कुणाल प्रोफेशनल वाटतोय. अपने को जाना भी उधर। तुझं आज नहीं मैसेज आ गया. नहीं हो जाएगा हो जाएगा. चलो हाँ मैसेज आ गया. चलो 1 2 3 इसका ले. मी कुणाल भोये, पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील देहऱ्या छोट्याशा गावातून आहे. ठीक आहे. आणि मी एक विचार केला की आपले महाराष्ट्राचे गड किल्ले किंवा मी पूर्ण महाराष्ट्र दाखवायचा प्रयत्न करतो, पण मी एका पालघर जिल्ह्यातून आहे, तर आपली आदिवासी संस्कृती का नाही दाखवू शकत? तर त्याची एक झलक किंवा ते प्रमोट होऊ शकतं. आपला पालघर जिल्हा आहे जो खूप म्हणतात ना टुरिझमसाठी फेमस आहे, पण खूप कमी लोक येतात. तर आपण त्यांना एखादी आयडिया किंवा त्यांना कसे येऊ शकतात किंवा आपलं पालघर किती मोठं आहे, किती चांगलं आहे हे दाखवू शकतो. तर त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करतोय. तुझी रील मी आताच बघितलेली. मजाक नाही, 1 महिन्यामध्येच कधीतरी बघितलेली. तू ड्रोन वगैरे पण वापरतो का? बघितलेली, छान होती, मस्त. फैन मूवमेंट तुमच्या वर्ल्ड नाही रेकॉर्डच्या वेळी सिरियसली बोलवायचं देखा था होतं. मैंने, अभी 1 महीने के अंदर देखा था मेरे को पता रेकॉर्डच्या है. वेळी बोलवायचं होतं यांना, नोमिनीला जातो ना. हा, हा, हा. तो थोडा बाहेर होता बर्थडे असल्यामुळे. पण माझ्याकडे मयूर सारखा मोठा माणूस असताना मी और कोण बचा? कॅमेरा घुमा दो भाई, तुला टीआरपी फुल. ए, अजून हे ऋषी पाहिजे प्रशांत होतं. राहिला. प्रशांत अरे यार आलास तू त्या कॅटेगरीमध्ये, आकाशच्या कॅटेगरीमध्ये गेलाय तू आता. हे काय ना भाई, कॉंग्रॅच्युलेशन कर ना त्याला पहिला. अभिनंदन भाऊ. मी नाही येऊ शकलो, मला पण भाई दिल से हैप्पी है मैं कि तू मेरे कैटेगरी में आ गया. सॉरी ओके ओके. हे थांब, सोहम आला. ए, त्याला भाई. पाहिजे. सोहमला घेतो. जोहार, मी प्रशांत महाले आणि माझं इंस्टाला पेज आहे पालघर म्हणून. तर मी पालघरमधली आदिवासी संस्कृती त्याचसोबत कोळी संस्कृती म्हणजे आपल्या जिल्ह्यामधलं जे एक्सप्लोअर करण्यासारखं आहे ते सगळं मी माझ्या पेजवर दाखवायचा प्रयत्न करतो. थँक्यू. अभी ये भाई नागपूर से आ रहे. त्याला फ्रेश व्हायचं, त्याला लवकर घे. नाही नाही नाही. कोण नाही ओळखत, मी नाही ओळखत, मी पण नाही ओळखत, कोण आहे? मी पण नाही ओळखत. कोण आहे? कोण आहे? कहाँ से हो? भैया आप कहाँ से हो? हा. मी हा, बोल बोल. इंट्रोडक्शन द्यायला लागेल. हॉस्टेलला प्रॅक्टिस केलेलं हा? होतं. अध्यक्ष पाहिजे. माझं नाव शैलेंद्र कुमार कुवरल मडावी आहे आणि मी सालेकसा तालुक्याचा आहे, गोंदिया जिल्हा. भाई के बारे में मैं बाद में बरं, बताऊंगा. हा. माझं यूट्यूब चॅनल आहे. आपला गोंडी कल्चर आणि ट्रायबल कल्चरवरच आहे माझं. माझं फेसलेस आहे, माझं फेस चेहरा दाखवत नाही. बघा पहिल्यांदा. आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर होतो त्यानंतर तुला एक्सपोज. ब्लरमध्ये टाक. इंडियन कल्चर बॉक्स असं माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि 2,80,000 फॉलोअर्स आहेत. एवढा? 2017 पासून बनवलेलं आहे. मागच्या वेळीचा विनर आहे. हा ते नाही. बोला ना उनको भी असं बोलतो पता. जरा पैसे भेटलेच ना तुला. मागच्या वर्षीच्या ब्लॉगिंग कॅटेगरीमध्ये मी विनर आहे फर्स्ट. धन्यवाद भाऊ. चलो चलो चलो, नमस्कार, जय जवाहर. जय जवाहर. सगळ्यांना 100 रुपये देऊन टाक. कचरे बंधू राहिले. कचरे QR बंधू. कोड ग्रुप अरे हा, चला, चला. कचरे बंधू राहिले आपले सगळे. सगळ्या जॉब कसं सांभाळून कसं काम करता सगळं सांगा. हा. युवा आणि तुमचा मोबाईल द्या. एवढा आयफोन घेतला. 17. आका समोरून घे, समोरून घे.
सॅड अँगल अपने घे ना इकडे ए जाऊ ना भाऊ असा घेऊन पाठी पण घे ना एवढा ग्रुप पण येईल ना त्याचं पहिले घेतो ना एक वर टेबल काढ बाजूला स्टार्ट. सर्वांना मानाचा जोहार. जय माझं जोहार. नाव जय जोहार. माझं नाव प्रकाश कचरे. आपले सर्व म्हणजे प्रत्येक क्रिएटर प्रत्येक संस्कृती वगैरेचं हे करतोच, परंतु आपली एक आदिवासी संस्कृतीमध्ये एक आयुर्वेद म्हणून एक वेगळी संस्कृती लपलेली आहे आणि आपली लोक एकमेकाला सांगत नाहीत, त्याच्यामुळे ही नष्ट होत चालली. तर मी हे सर्वांना आपले जे पारंपरिक आयुर्वेदिक उपचार माहीत होत म्हणून मी माझ्या प्रकाश कचरे फेसबुकच्या पेजवर माहिती देतो, यूट्यूबला माझा रामबाण उपचार म्हणून चॅनल आहे त्याच्यावर माहिती देतो. तर ह्या माझी एक तळमळ हीच का आपली लोकांना सर्व हे जुने औषधं माहिती होतं हाच उद्देश आहे, बाकी काही नाही. एवढाच एक माझा. आणि स्वतः ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तरी पण आपल्या कल्चरला आणि पेशंट पण सुधारतात. भरपूर जे आपले स्टोनसाठी म्हणा, कावीळसाठी म्हणा, मूळव्याधसाठी म्हणा किंवा भरपूर आजारावर अशी लोक माझ्याकडं येतात. माझ्याकडे वेळ कमी असतो, परंतु मी तरीही त्यांना औषध देण्याचा प्रयत्न करतो किंवा मी सांगून देतो का असं असं करा. बरेचशा लोकांना फरक पडला, सोनोग्राफी करून येतात. आणि बऱ्यापैकी म्हणजे ते स्वतः मेडिकल सर्वंट आहेत तरी पण ते आयुर्वेदिकवर त्यांचा जास्त विश्वास. आपला पारंपरिक एक जपण्याचा प्रयत्न केला. आणि किती फेसबुकवर किती फॉलोअर्स आहेत? 45,000 फॉलोअर्स आहेत. आणि बाहेर महाराष्ट्रातून त्यांना डीएम येतात. म्हणजे सांगायची गोष्ट आहे की ह्या वयात त्यांनी जी आवड जोपासली त्याच्यामध्ये त्यांना डीएम येतात आणि ते लोक उपचार करायला किंवा त्यांचा रामबाण उपाय. आता इव्हन SMPTचे हॉस्पिटल आहे धामणगाव, हां तिथले डॉक्टर माझ्याकडे आले ते त्यांना पित्ताशयात खडे होते. त्यांचं म्हणणं होतं का ऑपरेशन मला करावं लागेल. तर माझ्याकडे आले, म्हटलं तुमच्याकडे आहे का काही? तर म्हटलं आहे बा आमचं पारंपरिक उपचार आहे, आम्ही एक म्हणजे पूर्वीपासून देतोय ते आहे, फरक पडेल तसं सांगत नाही, परंतु त्याने औषध घेतलं आणि त्यांना फरक पडला म्हणजे खूप मलाही बरं वाटलं का आपल्या अभी जय सेवा रह गए भाई. यस यस यस. नहीं नहीं इनको तो आपने पीछे देखा होगा, आगे देखा क्या? कपिल दूर से बुलाए क्यों? अरे याच्यावर काय आहे का उपाय? नमस्कार, माझं नाव कपिल पावरा, मी नंदुरबारचे आहे. मला ना सातपुड्याचं म्हणजे नेचर फोटोग्राफी करायला खूप आवडतं. मी सातपुड्याचे व्हिडिओ काढून इंस्टाला म्हणजे अपलोड करतो. थँक्यू. अरे मागच्या आपले विजेता नाही दिसत आहे फोटोग्राफीवाला. अरे जय सेवा जय सेवा जय सेवा. नहीं 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 नहीं. अरे पहले अरे मैं आखिरी में आता ना. नहीं. जय सेवा सेवा जवाहर सभी को. मैं नागपुर से और मेरे पेज का नाम जय सेवा नागपुर. तो इसका मतलब ये कि मेरे सिटी आ गया उसमें. और जैसे हम हमारे समाज में या अदर समाज में नमस्कार बोलते हैं वैसे ही जय सेवा बोलते हैं हमारे समाज में. तो ये सोच के मैंने पेज का नाम रखा और मेरा भी कंटेंट कल्चर रिलेटेड है और अवेयरनेस रिलेटेड है. और किसी को लगता है हमारी कम्युनिटी में प्रमोशन की बहुत नीड है तो मैं उनको प्रमोट करता हूँ. और एक प्लेटफॉर्म है यूट्यूब का, किसी को गाना बनाना है, डांस करना है तो मैं अपना प्लेटफॉर्म फ्री में यूज़ करने के लिए देता हूँ. जय सेवा. ओके ना, चला कोणाला व्हिडिओ येतं?